मित्र वणव्यात गारवासारखा असतो या कवितेतील ओळींप्रमाणे आयुष्यभरात मित्राच्या सुखदुःखात सहभागी होणारे माधव सपकाळ, राहणार सावरा मंचनपूर, तालुका अकोट, जिल्हा अकोला, आज आपल्यात नसले तरी त्यांच्या मैत्रीची ऊब आजही शेकडो मित्रांच्या हृदयात जिवंत आहे. मेरिको लिमिटेड कंपनीत अनेक वर्षे सेवा बजावणारे माधव सपकाळ हे मन मोकळे, हसतमुख आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता गुजरात, कर्नाटक, मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत विस्तारला होता. काही वर्षांपूर्वी माधव सपकाळ आणि पत्रकार नितीन पाटील मुळे यांची भेट झाली. या भेटीतून दोस्ती के रंग हा व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती केली. पाहता पाहता 118 सदस्य या ग्रुपमध्ये सहभागी झाले. मैत्रीच्या या धाग्यांनी बांधलेले सर्व मित्र शेगाव येथे आयोजित गेट टुगेदरमध्ये एकत्र आले आणि माधव सपकाळ यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांची मने जिंकली. मात्र काळाने अचानक घाला घातला. एक दिवस दोस्ती के रंग या ग्रुपवर माधव सपकाळ यांच्या निधनाची दुःखद बातमी आणि श्रद्धांजलीचा संदेश आला. हा संदेश वाचताच संपूर्ण मित्रपरिवार सुन्न झाला. प्रत्येकाच्या मनात आठवणीचा पूर उसळला. या दुःखाच्या क्षणी लातूर येथील खलील शेख यांनी एक हृदयस्पर्शी प्रस्ताव मांडला. सपकाळ साहेबांची 3 मुले आहेत. आपण त्यांच्या कुटुंबांसाठी काही करू शकतो का, अशा प्रश्नाने सर्वांच्या मनाला हात घातला. त्यानंतर ग्रुपचे मार्गदर्शक अनिल नळकांडे, राहणार गुजरात, SM पाटील, राहणार अकोला, अनिल गोमासे, राहणार अकोला, निपुल चांद्रिया, मुंबई, भूपेश महल्ले, मुंबई, श्रीरंग रावते, निलेश आगरकर, रणजित सगने, योगेश राठोड यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चा करून मदतीचा निर्णय घेतला. सर्वप्रथम निपुल चांद्रिया यांनी 10,000 रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर अनिल नळकांडे, गुजरात, रितेश घडेकर, नागपूर, MS पाटील, अकोला, अनिल गोमासे, अकोला, संतोष कुमार, कर्नाटक, भूपेश महल्ले, मुंबई, PSI महेश भोसले, बीड, जीवन, तेलंगणा, बालाजी इंगळे, नांदेड, नितीन कांबळे, अकलूज, शिवानंद बोले, नांदेड, योगेश राठोड, कन्नड, भारत पालवे, जालना, अमित सौदागर, अंजनगाव, सुरजी, निलेश आगरकर, अकोला, वीरेन जोशी, सांगली, नितीन पाटील मुळे, अमरावती, रणजित सगने, अचलपूर, श्रीरंग रावते, अकोला, दिलीप मिटकरी, बुलढाणा, अमोल ठाकरे, दर्यापूर, सुनील निकम, ऋषिकेश रहाटे, बच्छीवार, नांदेड, ज्ञानेश्वर किरतवाव, नांदेड आणि इतर सदस्यांनी पुढाकार घेत निधी संकलन करून दिलाय. या कार्यक्रमातून तब्बल 42,000 रुपयांचा निधी जमा झाला आहे. हा निधी माधव सपकाळ यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी फिक्स डिपॉझिट स्वरूपात घेण्यात आलाय. एवढेच नव्हे तर कर्नाटक येथील श्रीनिवास यांनी सपकाळ यांच्या मुलाच्या 10वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून मैत्रीचा खरा अर्थ समाजासमोर ठेवलाय. आजच्या सोशल मीडियाच्या युगात व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे केवळ गप्पांचा मंच नसून संकटात धावून येणारे कुटुंबही ठरू शकते. हे दोस्ती के रंग परिवाराची कृतीतून सिद्ध झाले आहे. माधव सपकाळ आज या जगात नसले तरी त्यांची जपलेली मैत्री, माणुसकी आणि प्रेमाची नाती त्यांच्या मित्रांच्या स्वरूपाने आजही जिवंत आहे. मित्रासाठी मित्र कसा उभा राहू शकतो याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत असून सर्व स्तरावरून दोस्ती के रंग या ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण मैत्रीची नाती मनाने जपावी लागतात. माधव सपकाळ यांच्या आठवणीत मित्रांनी जपलेली ही माणुसकीच त्यांच्या जीवनाला खरी श्रद्धांजली ठरली आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.